कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, बघितलंस काय काय ऐकायला मिळतंय, कसले कसले आरोप होत आहेत. आईले मॅडम जे काही विचारतात त्या प्रश्नांची उत्तर दे ना. हे खरं आहे का? खरं असेल तर कोण येते हो? मला सांग, मी तुला त्याच्या घरी नेऊन सोडतो. घरी नेऊन सोडतो म्हणजे तू मला न सांगता लगीन केलं? इतके दिवस लपून ठेवलं हे संपलं. मला सांगावंसं नाही वाटलं. तू लगीन झाल्यापासून इथंच आहे आपल्या घरात, म्हणजे तू तुला नांदवायला तयार नाही का? बोल ना, काहीतरी बोल. बास झाली ही नाटकं. मला माहितीये पारूचा नवरा कोण आहे ते, आणि तिने कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय ते मी सांगते ना. अनुष्का मॅडम, तुम्ही या घरची वनारे सोन आहात. या घरात वादळ येईल असं तुम्ही काय बी बोलू नका. वादळ माझ्या आयुष्यात तर वादळ आलंय ग. तू आणलंयस ते वादळ माझ्या आयुष्यात पारू. तू तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय पारूचा नवरा कोण आहे ते. हा, हा आहे पारूचा नवरा. आदित्य, हो, आय एम सो सॉरी. माझा नवरा. तुमच्या सगळ्याच्या साक्षीने मी ह्याच्यासोबत एंगेजमेंट केली. मी त्याच्यासोबत सुखी संसाराचे स्वप्न बघतेय, आणि आज अचानक मला कळतं की कोणतरी दुसरी मुलगीच त्याची बायको म्हणून मिरवतीये, त्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. अनुष्का, हे जर दामिनी म्हणाली असती ना तर मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण तुझ्याकडनं मला या बोलण्याची अपेक्षा नाहीये. मी काहीही बोलत नाहीये मॅम. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा की त्याने हे मंगळसूत्र पारूच्या गळ्यात घातलंय की नाही ते. प्लीज विचारा. तुझा तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास नसेल, पण माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. आदित्यला लग्न, मंगळसूत्र, त्यातले विधी, या सगळ्याचं महत्व व्यवस्थित माहितीये, आणि तो हे असं कधीच करणार नाही, आणि पारू बरोबर तर नाहीच नाही. आदित्य, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आमचा तुम्हा दोघांवरही पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघंही असं काहीही करणार नाही ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल, याची खात्री आहे आम्हाला. आई अनुष्का म्हणते ते खरं आहे. आरुच्या गळ्यात हे मंगळसूत्र मीच घातलंय. घ्या वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं ही पारू आपल्या आदित्यला नादाला लावतीये म्हणून. सांगितलं होतं की नाही? पण नाही, तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. आता ह्या अनुष्काला
अनुष्काला सोडून ह्या मोलकरीण पारूला तुम्ही स्वीकारणार आहे का तिच्या जागी? दामिनी, अजून एक शब्द जरी काढलास ना तोंडातून तर थेट गावाला रवानगी करेन आणि ती पण कायमची. आई नीट बघ या मंगळसूत्राकडे. कदाचित तुलाही आठवेल, हे मंगळसूत्र मी पारूला घातलं होतं ऍड शूटच्या वेळी. हे तेच मंगळसूत्र आहे आणि त्याच वेळी मी पारूला सगळं क्लिअर केलं होतं की हे सगळं खोटं आहे. त्याला तिची सहमती होती. तिने आज ते मंगळसूत्र तिने घातलंय कारण आमचं कपल फोटोशूट होतं. तर कदाचित फोटोशूटसाठी तिने. करेक्ट. एक्झॅक्टली. शेवटी बायकोच्या मदतीला नवराच आला. थँक्यू आदित्य सर. आता मी तुमच्या समध्यांची माफी मागते. खरं तर अनुष्का मॅडम जेव्हा घरी आल्या तेव्हाच मी त्यांना सांगायला पाहिजे होतं, पण त्या अशा अचानक आल्या. माझं काही ऐकून बी घेतलं नाही, मला काही बोलू बी दिलं नाही. माझ्या हाताला धरून वडत वडत इकडं घेऊन आल्या मला, आणि मग मला काही सांगताच आलं नाही. त्याचं असं झालं की फोटोशूट संपल्यानंतर अचानक माझ्या ध्यानात आलं की बा न गणी उपाशी आहे, त्यांना भूक लागली असेल. म्हणून फोटोशूट संपल्या मी घराकडे गेले, कापड बदलले आणि त्यांना जेवायला घातलं. आणि या समध्या गडबडीत मंगळसूत्र गळ्यातनं काढायचंच राहून गेलं अनुष्का मॅडम. पण ते मंगळसूत्र अनुष्का मॅडमनी बघितलं आणि मग त्यांनी मला जाब विचारला. समजा घर डोक्यावर घेतलं त्यांनी. माझा बाण गणी भरल्या ताटावरनं उठला. देवी आई, अनुष्का मॅडम एवढी शिकलेली नाही मी, पण मंगळसूत्राचं पावित्र्य माहीत आहे मला. मी हे मंगळसूत्र काढलं नाही कारण माझ्या डोक्यात फक्त बाज आणि गणीचा विचार होता. त्यांची भूक मला दिसत होती. मी खरं सांगते, मंगळसूत्राचा विचार सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण अनुष्का मॅडम चिडल्या. त्यांनी माझ्या हाताला धरलं, मला इथपर्यंत ओढत आणलं. एवढंच नाही देवी आई, त्यांनी या मंगळसूत्राला सुद्धा धरलं. काय तोट्याचा प्रयत्न केला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.